हाय एव्हरीवन, नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खूप खास आहे. आज आहे दीप अमावास्या, म्हणजे आपल्या घरातल्या दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा करून आणि आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचं स्वागत करण्याचा हा दिवस आहे. आता छान अशी मस्त देवपूजा पण झाली आहे. आपल्या घरात कितीही आधुनिक वस्तू आल्या, कितीही सुखसुविधा आल्या, पण आपल्या संस्कृतीतल्या या छोट्या छोट्या परंपरा मनाला एक वेगळंच समाधान देतात. तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आपल्या घरची दीप अमावस्या कशी साजरी करायची आणि दिव्यांची तयारी, पूजा, या दिवसामागचं सुंदर महत्त्व. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात आपली ही उंबरठा लेपनापासून होते. तो उंबरठ्याचं लेपन झालं आणि बघा रांगोळी काढून झाली आणि माझ्या मनातलं डॉक्टर साहेबांनी ओळखलं. त्यांनी आधीच सगळी तयारी करायला घेतली, कारण मी आधीच दिवेस घासून पुसून स्वच्छ करून ठेवले होते. तेवढीच मला आज हेल्प झाली. बघा सगळं त्यांनी मला रेडी करून दिलं होतं. मी फक्त आजची पूजा मांडली, बस. सगळं रेडी त्यांनीच केलं होतं आणि खरंच त्यांचे पण खूप मनापासून आभार, कारण त्यांनी खूप मोठी हेल्प केली होती मला आज. चला आपण आता पुढे बघूया. तर आज मी काय काय केलं आहे. घरातला सर्व स्वच्छ कोपरा स्वच्छ केला. सगळं छान दिवे वगैरे सर्व एकदम लखलखीत केले. आपण वर्षभर दिवे वापरतो, पण आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण त्या दिव्यांचं देवस्वरूप म्हणून त्यांची पूजा करतो. आणि खरं सांगायचं तर घर स्वच्छ करताना आणि सगळे दिवे एकत्र करताना घरात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. आज तर हे दिवे लावल्यानंतर मला तर जणू असं दिवाळीसारखाच भास होत होता. मला असं वाटत होतं की मी लक्ष्मीपूजनच करते. इतके छान मला आज म्हणजे पॉझिटिव्ह आणि इतकं सुंदर वाटत होतं खूपच. तर आता आपण आपल्या वेगळ्या घरातले सगळे दिवे बाहेर आज काढणार आहोत. हे बघा किती सुंदर दिवे आहेत सगळे. काही मातीचे तर नाही घेतले मी, काही पितळीचे आणि वर्षानुवर्ष जुने वापरले जाणारे असे एक एक सगळे असे दिवे मी जमा केले आहेत. तर कुठे देवदर्शनाला गेलं तिकडून असे. तर बघा आता सगळ्यात आधी उंबरठा लेपन झाल्यानंतर मी सगळ्यात आधी संध्याकाळी उंबरठ्याची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग सगळे दिवे मी प्रज्वलित केले होते. तर आज जणू खूप असं इतकं असं काही पूजा वगैरे असले ना, खूप सुंदर आणि खूप छान अनुभव येतात आणि घरात पण इतकी पॉझिटिव्हिटी आणि खूप छान वाटतं. तर नक्की असे छोटे छोटे आपल्या भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत जा. पूजा वगैरे सर्व करत जा. बघा आज म्हणजे त्या दिव्यांच्या रोषणाईंनी संपूर्ण घर असं एकदम लखलखीत होत होतं. इतकं सुंदर वाटत होतं ना. बघा मी सगळे दिवे एका म्हणजे छान असे मांडून घेतले आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू फुलं अर्पण केली. दिव्यांमध्ये तेल आणि तूप वात ठेवायची. आजच्या दिवशी अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात, कारण हा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. आपल्या आयुष्यातही कधी कधी अडचणी येतात, चिंता अपयश येतं, पण त्यावेळी आपल्याला एक छोटासा आशेचा किरण हवा असतो आणि तोच प्रकाश आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो.
तर बघितलंच असेल तुम्ही किती सुंदर आणि किती छान पूजा झाली होती. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण माझ्या घरी दीप अमावस्या मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरी केली. आजच्या या छोट्याशा दिव्यापासून आपण एक गोष्ट शिकूया. आयुष्यात कितीही अंधार आला तरी प्रकाश देण्याचं काम कधीही थांबायचं नाही. तुमच्या घरी दीप अमावस्या कशी साजरी केली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या संस्कृतीशी कायम जोडलेले नाते जपा.